विकसित महाराष्ट्राच्या 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मंजुरी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात सल्लागार समितीची मंजुरी। 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप तयार। मंत्री उदय सामंतांची महाविकास आघाडीवर टीका। व्होट चोरीचा आरोप। महाविकास आघाडीची नोटंकी असल्याची टीका। व्होट चोरी असेल तर राजीनामा देण्याचंही आव्हान। सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। भाजप शहर कार्यालयाबाहेर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा ठिय्या। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा तटकरेंना धक्का। तटकरेंचे कट्टर समर्थक विकास गायकवाड शिवसेना। सिंधुदुर्गात महाविकास आघाडीकडे उमेदवारच नाही। मंत्री नितेश राणेंचा महाविकास आघाडीला टोला। महायुतीत युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत लढवण्याचाही सल्ला। डोंबिवलीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शुभेच्छांच्या बॅनरवरून विकास म्हात्रे नंदू परब आमने सामने। म्हात्रेंनी बॅनरवरील फोटो काढण्यास सांगितल्याची माहिती। ऐन दिवाळी त्र्यंबकेश्वरमध्ये रास्ता रोको करण्याची वेळ। त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन सुरू। भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक। जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन। शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न। देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला। कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। धाराशिवच्या राष्ट्रीय महामार्ग 65 वर अपघात। पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ। डेंग्यूचे रुग्ण वाढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर। 1 जानेवारी ते 17 ऑक्टोबर दरम्यान 561 रुग्णांची नोंद। नवी मुंबईतील वाशी सेक्टर 14 मध्ये अग्नितांडव। इमारतीच्या 10व्या मजल्यावर आग। आगीत 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी। नवी मुंबईच्या कामोठेमध्येही भीषण आग। आगीत मायलेकीचा होरपळ मृत्यू। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नागपूरच्या पोलीस वसाहतीत गॅस सिलेंडरचा स्फोट। फटाक्यांच्या ठिणगीनं घरातील साहित्याला आग। आगीमुळे गॅस सिलेंडरचाही स्फोट। जळगावच्या 40 गावात 2 गटात वाद। 2 गटात झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीत। दगडफेकीनंतर काही गाड्यांची तोडफोड। कोकण रेल्वेचं आजपासून बिगर पावसाळी वेळापत्रक। रेल्वे जलद धावण्यास सुरुवात होणार। यंदा 15 दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपलं। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला। 26 ऑक्टोबर पर्यंत विमानांचे तिकीट दर तिप्पट तर ट्रेन फुल असल्यानं खासगी ट्रॅव्हल्सच्याही तिकीट दरात वाढ। लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी लक्ष्मीचं पूजन। यंदा अतिरिक्त प्रहर असल्यानं लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला तर मंदिरांना आकर्षक सजावट। राज्यात दिवाळीचा उत्साह। ठिकठिकाणी दीपोत्सव आणि दिवाळी पहाटचं आयोजन। फटाक्यांची आतिषबाजी। दिव्यांनी परिसर उजळला। देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात। मालवणमधील उत्तम फोंडेकरांनी सातारा बाजारपेठेत पाठवल्या 2 पेट्या।